नमस्कार मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर गाईज आम्ही ना आज सकाळीच मार खाल्लाय पप्पाचा. कोणी मार खाल्ला सकाळी? नाही, तू खाल्ला. दादूने ना सकाळी उठला आणि लगेच पप्पाचा मार खाल्ला होता. कारण झालं असं की शाळेमध्ये जायचं होतं. लवकर होत्या, 7 वाजता होती. बापूजी साळुंक्यांची जयंती होती, पण दोघं पण 7 वाजता काय उठले नाही तर आणि गेले पण नाही ते. आणि सकाळी उठून त्यांनी काय केलं, एकाने मोबाईल घेतला, एकाने TV घेतली आणि ते पाहिलं आमच्या पप्पाने आमचे फटके दिले. काय दादा? तर दोघांनी पण म्हणजे दोघांना पण ओरडा बसला सकाळी मला पण त्याच्यासोबत. कारण तू लेकराच्या लाड करतेस, तू बिघडून ठेवलं. हे तर हमेशाच आहे. बरं, असं सकाळचा वर्कआउट झाला, नाश्ता झाला. आहोंना नाश्ता द्यायचा होता. मी पण फक्त 5 बदाम आणि कोमट पाणी घेऊन मी माझा नाश्ता केलेला आहे सकाळचा. आणि माझ्या रूमची अवस्था पहा, तर अजून काय रूम वगैरे फ्रेश केली नाही. आणि इकडे कपडे तर डेली यूजचे कपडे ते एवढी पडली आहेत ना, आता ही मला उरकून घ्यायची आहेत सगळ्यात महत्त्वाचं. आणि आज या दोघांना सुट्टी म्हटल्यावर आज बेड आणि TV दिवसभर हे चालू असतं आमचं सुट्टीच्या दिवशी. आता उद्या पण सुट्टी. हां, तर चला सगळ्यात आधी मी नाही का रूम आवरून घेते. आणि गाईज ना मस्त रूम आवरली, मी पण फ्रेश झाले. आणि नंतर मग मी सगळ्यांसाठी नाश्त्याला पोहे बनले होते. आणि तर सकाळीच नाश्ता करून गेले होते. ते बोलले होते मला शिरा कर, मग त्यांचा शिरा बनवला होता मी. आणि आमच्या सगळ्यांसाठी ना पोहे बनवले होते. दादू तर नाही खात पोहे, मी, दीदी आणि भाऊजी आम्ही सगळ्यांनी पोहे खाल्ले बरं का. पण झालं असं की नाश्ता केल्याच्या नंतर नाही का आम्हाला पाणीच नव्हते प्यायला. आणि मग आता नाही का भाऊजीला नाश्ता झाल्याच्यानंतर म्हटलं आता तुम्ही पाणी घेऊन या. कारण कसं आम्हाला जे पाणी येते ना सध्या पावसामुळे ना एवढं घाण पाणी येते, म्हणून आम्ही बाहेरून पाणी मागवून घेतोय. तर मग नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर 10 मिनिट मी वेट केल्याच्या नंतर मग नाही का त्यांनी पाणी आणून दिलं मला. आणि आता पुढं जाऊन नाश्ता केल्याच्यानंतर पाणी पिले, आता बरं वाटले मला. तर जी बॉटल आहे आपली ही, तर म्हटलं चला आता ही भरून ठेवते. जे की सकाळपासून पाण्याचा तुटवडा झाला होता, पाणीच नव्हतं घरामध्ये. आणि पोहे बनवायपुरतं पाणी होतं. तर आता मला आहोंचा डब्बा बनवायचा आहे, त्याच्यासाठी पाणी नव्हतं. मग आता पाणी आले तर म्हटलं चला आता डब्बा बनवून घेते, जे की आहोंना द्यायचा आता मला डब्बा. तर त्याच्या डब्यासाठी ऑलरेडी मी भेंडी बनवून ठेवली. भेंडीला तर जास्त पाणी लागत नव्हतं, भेंडीची भाजी बनवून ठेवली. आणि आता मला चपात्या करायच्यात. तर काहीच आहोंसाठी चपात्या वगैरे बनवल्यात. आणि जेव्हा फोन येईल तेव्हा मला टिफिन नेऊन द्यायचा आहे. चपात्या बनवतात नाही का दादा आणि दीदी नाही का मोबाईलवर नाही का एक चॅलेंजचा गेम बघत होते. तर ते गेम काय आहे आपण त्यांनाच विचारू. तर काय गेम आहे? म्हणजे पूर्ण लिंबू खाल्लं पाहिजे असं? अच्छा अच्छा, असं आहे का? आणि बरं ठीक आहे. आणि मग ते चॅलेंज जिंकल्यावर काय आहे? हां, तू जिंकला आणि तुझी सेवा करणार, तर आम्ही जिंकलो तू आम्हाला एक तासाचा मोबाईल देणार. मी जिंकलो ना, म्हणजे दोघांपैकी जर कोणी जिंकला तर जर मी जिंकलो ना तुला मी ते म्हणून ते ऐकायला लागेल. नाही मी सांगते आता काय. तर जे जिंकल ना त्याला काय ते मिळणार आहे हे मी सांगते. जे जिंकल ना तुमच्या दोघांपैकी जर कोणी जिंकलं तर नाही का त्याला एका तासासाठी गेम खेळण्यासाठी मोबाईल भेटेल. आणि जर मी जिंकले तर मला काय मोबाईल लागत नाही गेम वगैरे खेळायला. तर मग तुम्ही दोघांनी काय करायचं माहिती का? मम्मीची सेवा करायची, हातपाय चेपून द्यायचे. हा, तुम्ही दोघं जर जिंकला तर दोघांना हा चालेल, नाही तर पैसा देऊ. पैसा बिसा काय नाही, मोबाईल एका तासासाठी मिळेल. ओके. हा, तर खूपच एक्साइटेड दिसायला दादा. बघू आपण काय होते तर. ओके, ही पण दिसते. चला, लिंबू आहे आपल्याकडे 3. थांबा एक ट्विस्ट. हे लिंबू जे आहे ना मला खूप मोठं वाटायला. आपण याचे नाही का 4 भाग करू आणि 4 भागापैकी सगळ्यांना आपण एक घेऊ. हा, नको छोटे नाही छोटंच ठीक आहे. तुम्ही पण कुठे मोठ्याले छोट्यालेच दोघं पण नाही मम्मी, सांगायची इकडून अशीकडे. हा, असं फक्त एकच. ठीक आहे, याचा अजून एक भाग केला जाईल. चला स्टार्ट दादा. तू पण. हा, मी पण. हा, चला. 1 2 3 स्टार्ट. पूर्ण आहे और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी.
गाईस खरं सांगायचं म्हणजे मी तोंडात टाकलं लिंबू आणि लगेच बाहेर काढलं बरं का. आणि ते तिने पण टाकलं होतं आणि तिने पण बाहेर काढलं. पण दादून एवढं लिंबू चावलं ना त्याला उलटी येत होती. त्याने उलटी काढायचा प्रयत्न केला पण त्याचं लिंबू पाहताना तुम्ही म्हणजे सगळं जो रस वगैरे आहे ना ते सगळं काही चावलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ दादा विनर आहे. तर दादाला एका घंट्यासाठी अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि दीदीने पण थोडं टाकलं होतं पण दीदीचं थोडंसं बाकी आहे. म्हणजे रस याच्यात जास्त आहे आणि याच्यात रस जास्त नाहीये म्हणून आजचा विनर आहे धरासो. आजचा विनर माझा दादू. त्यांना मला लागली भूक तर मला खायला काहीतरी करायचंय. तर आता मी इथं बनवणार आहे बेसनचा चिला जे की वेट लॉस मध्ये खाल्ला जातो. आणि हे बा मस्त असं तयार झालेलं आहे आणि आपण दह्यासोबत खाल्ल्याच्या नंतर ना एक नंबर लागतो. तर चला मी सगळ्यात आधी पेट पूजा करून घेते. आता आमची इथं ना खूप मोठा इश्यू झाला. नेमकं काय झालं होतं ना काहीच कळलं नाही मला. दादूच्या तोंडातून ऐकायचं. दादू काय झालं होतं नीट सांग स्पष्ट. इकडे ब्लॉग चालू आहे माझा. हा सांग मला नीट. हा शुभम कोण तुझा फ्रेंड ना. हा तर काय झालं होतं त्याने ते खेळणं आणलेलं. हा आणि हाय ना त्या हाय दीदी मागत होती सारखं आणि मारत हाय ना दीदी भांडण करायला लागली आणि शुभमला मारत होती. का त्याला मारत होती तू. तसं नाही काय झालं मग ती गाव कोण आलं ते नुसतं त्या फिरवायचा आवाज उडतो ते बघ. आणि नाही का तिला मी मारलं म्हणजे दाखव हे बघ असं केलं. मग लागलं का तुला. मला का हा नाही लागलं. मग त्याला पण कसं लागल तर तिने नंतर आहे ना पाठीवर आणलं होतं. आणि गाईज आता मी घेते ग्रीन टी. ग्रीन टी घेतली आहे मी आणि दीदीला प्यायची होती चहा. तर म्हटलं जा तर तिला चहा पण प्यायची होती आणि सोबत तिला खारी खायची होती. पण तिला काय खारी नाही भेटली म्हणून ती बिस्किट घेऊन आली आहे. तिच्यासाठी टाकली मी चहा आणि मी माझ्यासाठी मी ग्रीन टी बनवली आहे. आणि ग्रीन टी घेतल्याच्या नंतर नाही का मस्त हलकं हलकं वाटते. आणि बाहेर ना एवढं छान वातावरण झालं ना मस्त पावसाचं वातावरण झालं. असं वाटलं कुठंतरी निवांत ठिकाणी जाऊन बसावं. आणि तुम्हाला माहिती आहे का दादा नाही का जसं भांडण झाले ना तसं खाली खेळायला गेलेलं आहे. हे पा मस्त ग्रुप मेंबर बसले तर आणि कशाची मीटिंग चालू आहे काय माहीत. आणि मस्त ग्रीन टी घ्यायला लागले. आणि ना सकाळी झाडाला पाणी घातलं माझ्या लक्षातच नाही आलं. पाऊस बंद झाला आहे आणि झाडाला पाणीच नाही घातल्यामुळे सुकल्यासारखी झाली होती बरं का झाडं. आणि ह्या झाडाला तर काय झालं काय माहिती बघा. याची पानं बिनं आहेत ना अशी निघायला लागलीत. म्हणजे थोडंसं सुकल्यावानी झाले. आणि या मोगऱ्याला तर आता फुलं पण लागणार. असं वाटलं याची नाही का कटिंग करावं एकदा. जेव्हापासून आणलं तेव्हा एकदाच फुलं आले त्याला. त्याच्यानंतर काय फुलं आलेच नाही. तर म्हटलं त्याची कटिंग केल्याच्यानंतर मस्त फुलं येतात. आणि हे नाही का छोटा फटाका बडा धमाका असंच काहीतरी. याला एवढी फुलं लागतात ना या गुलाबाला छोट्या छोट्या. आणि याच्यामध्येच नाही का ह्याचं झाड आलं कशाचं तुळशीचं. आता मला ती उपटू पण वाटत नाही कारण खूप मस्त आली होती तुळस. आणि म्हणजे सगळी झाडं व्यवस्थित झाली नाही. हे बघा मस्त आमच्या झाडाला फुल लागले. आणि गॅलरीत आले नाही का ह्या फुलाकडे लक्ष गेलं ना वेगळंच वाटतं. गॅलरीत आले की पहिलं लक्ष वेधून मी फुलंच घेते. मस्त वाटतं गॅलरीत. आणि मस्त आहे बघा एक किलो पण गुलाबाला मस्त कळी लागली आहे. आणि याच्यामध्ये ना एवढं गवत आलं होतं बघा. मी गवत उपटून टाकले. आणि याच्यामध्ये तुळशीच भरपूर झाल्या होत्या. आता माझ्याकडे तुळशी किती घेतात काय माहिती. इथं एक तुळस आहे याच्यात एक तुळस आली आणि याच्यात पण 4-5 तुळशी आल्या होत्या. तर मी उपटून काढल्यात. गवतामुळे ना व्यवस्थित दुसरे झाडं येत नाही आहेत. आणि गाईज आता वेळ झाली आहे स्वयंपाकाची. तर स्वयंपाकामध्ये सगळ्यांसाठी ना इथं वालाच्या शेंगाची भाजी बनवली. पण मला नाही का कढी प्यायची इच्छा झाली होती. मला कढी खाण्यापेक्षा ना पियाला भारी वाटतं. म्हणजे आवडती मला पियाला. आता मला फोडणी द्यायची होती पण तेवढंच माझ्या लक्षात आलं की कढीला ना फोडणी देण्यासाठी कढीपत्ताच नाही. आणि कढीपत्ता नाही मला त्या कढीला काय मजा आहे. मग मी काय केलं माहिती का भाऊजी बाहेर गेले होते आणि भाऊजीला फोन लावून मला येताना नाही का कढीपत्ता घेऊन येतं. मी त्यांची वाट बघते. ते म्हटलेत बरं. तर आता कढीपत्ता बनवण्यासाठी मी कढी बनवण्यासाठी मी कढीपत्त्याची वाट बघते. आणि मस्त म्हणून तुम्ही कढी बनवणार आहे. तर तुम्हाला पण कढी पियाला आवडते का मला नक्की सांगा. मॅगी करते मला. आणि हिचं मधीच आता मॅगीचं हे कोणचा टाईम आहे मॅगी खायचा. काय करतो कोण आपला थांबत नाही खायला. हा हिचं भलतंच काहीतरी असतं. रात्री चिकन खाल्लं ना आता पण म्हणती की मम्मी मला नाही का बिर्याणी खाऊ वाटली आहे. चिकनच्या बाऱ्यात दीदीचं विचारूच नका. दीदीला एवढं चिकन आवडतं ना विचारूच नका. बिर्याणी आवडते. उद्या संडे उद्या खाऊ पण बिर्याणी. आणि फायनली गाईज भाऊजीने कढीपत्ता आणून दिला. बघ कढीपत्ता आणला कढीपत्ता झाड तेच कळलं नाही. तर चला आता मी मस्त कढी बनवून घेते सगळ्यात आधी.
गाईज मस्त जेवण झाले आणि मी ना कमीत कमी 3 वाटे नाही का मस्त कढी पिले. जेवण नाही केलं, फक्त कढी पिले. तर आता टायमिंग झाला आहे आपला ब्लॉग एंड करायचा. आणि हो संध्याकाळ स्वयंपाक वगैरे झाला आहे, किचन वगैरे सगळं उरकून. मला एक सवय आहे, मी स्वच्छ चेहरा धुते आणि दुसरी तर काही स्किन रुटीन वगैरे मी करत नाही, स्किन केअर वगैरे. पण आता मला लवकरच करावं लागणार आहे कारण माझ्या चेहऱ्यावर बरेच डाग वगैरे दिसतात. आणि बघू त्याविषयी मी तुम्हाला पुढे सांगेलच. जर तुम्ही आपल्या चॅनल नाही झालं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखं वेट लॉस वगैरे करत असाल किंवा तुम्ही पण ठरवत असाल तर नक्की मला कमेंटद्वारे नक्की सांगा जा. आणि तर चला असेच ब्लॉग आपले कंटिन्यू करा. तर चला बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.